आमचो हात मोडलेलो, कोणाक दिसा नाही होता, कोणाक ऐकाक नाही होता. घातलंय मोडून, आपल्यासारखे सगळे घेऊन येलो. बापाशी एक सांगलं, मी असल्या घोन बरोबर लगीन नव्हतंय नाही, माझा लगीन नाही झाला तरी झाला 5-6 दिवसाच्याच गेले आणि बाई परत येऊ लागली माझी. मनातली कमळाचा इले स्वर्ग ती मोडून घालतात, त्याचा आवाटात कोणाबरोबर लपडा नाही म्हणा. होय बाई असले गदाली करूक लागली ऐकला. मग मी ठरवलं, आता स्वर्गात परिस्थिती येऊन नवरं कसलं का असं वय म्हणा तरी लगीन नावून मोकळा जाऊ. तसं बापूस म्हणत लावलं, आता आम्ही पुढारी बदलूया, जवळचा पुढारी नको लांबचा पुढारी बघूया म्हणून मर्गत भाऊजींका सांगले नाही ऐकला. त्या बापड्यांनी बरी स्वर्गात आणली, त्यांनी पांगरणातली स्वर्गात आणली. पांगरणातली स्वर्गात म्हणते की आधी होय म्हणत झाले गो करतो तो भाऊ कथा माझा ऐकायला ठाव कथा. पांगरणातले सगळे लोक बरे असतात, तिकडेच ते नवरे बरे असतात. मी या होय म्हटल्यावर नवरकारांनी सोबत घेतलेली नाही, म्हणा खाली 4 दिवसात लगीन आटपूया, पुढे असून महिनो लागतो तो. ते थोरले ते होते मठारावा. 4 दिवसात लगीन म्हणजे आमच्या भारी मागे, आमची काय त्याची मोठी परिस्थिती नाही. तरी पण बापूस म्हणायला लागलो, हातची स्वर्गात घालवूया नको म्हणून 7 घ्याचा हात घ्या करून लग्नाची तयारी केली. ऐकला माका शिरापल्ली 4 दिवस झोपत नाही. ओह भाऊजीन झोप कशी लागतली. माका झालं कधी लगीन